नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, महाराष्ट्र शासन शिक्षण मंत्रालय संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई विषय सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ शासन निर्णय क्रमांक SSN 2017 प्रसिद्धी क्रमांक 12/7 TNT 2 दिनांक 15/3/2024। दुसरं संचालनाचे पत्र क्रमांक शिफारस संमती मान्यतापात्र पत्र 2024-25 समायोजन T8 1,55,2009 दिनांक 15/5/2009 दिनांक 10/11/2025। मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक शिफारस संमती मागणी 2025-26 समायोजन टीचर 1,57,375 दिनांक 29/11/2025। संचालनाचे पत्र क्रमांक शिसम्मा 2025-26 समायोजन T8B 17,04,088 दिनांक 4/2/2026। संचालनाचे पत्र क्रमांक सम्मा 2025-26 समायोजन T8B 17,32,682 दिनांक 20/2/2026। श्री आबासाहेब कवळे उपसंचालक शासन पत्र क्रमांक बैठक 2026 प्रसिद्धी क्रमांक 55 TNT 2 दिनांक 18/3/2026। संचालनाचे पत्रक शिफारस संमती मागणी पत्र 2024-25 शिक्षकेतर समायोजन T4 18,98,466 दिनांक 14/5/2026। उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सर्वयाची सुधारित कार्यपद्धती विषयित केली आहे। सन 2025-26ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक 20/10/2025 रोजीच्या पट्टावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आले आहे। सदर सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर समायोजनाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीबाबत संचालनाचे पत्र संदर्भ क्रमांक 4 दिनांक 4/2/2026 अन्वये वेळापत्रक निर्गमित करण्यात आले होते। सदर निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यातील किंवा विभागातील सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबतची माहिती सादर करण्यासाठी दिनांक 19/4/2026 रोजी निर्देशित केले होते। तसेच संचालनाचे संदर्भ क्रमांक 7च्या पत्रान्वये सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभाग स्तरावरील समुपदेशनाद्वारे समायोजन प्रक्रियेनुसार एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तसेच माध्यमनिहाय नियुक्तीच्या प्रवर्गनिहाय विषयनिहाय व गटनिहाय रिक्त पदांचा तपशील व अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचे वेळापत्रक आपणास कळविण्यात येत होते, तथापि अद्यापर्यंत सादर कारवाई पूर्ण झालेली नाही। सदर प्रकरणी 2 दिवसात अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन न झाल्यास माहे ऑक्टोबरचे वेतन सॅलर्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार नाही, त्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉ. महेश पालकर यांनी म्हटलं आहे। परत आहे माहितीस्तव सदरणीय सादर मान्य सचिव व प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।